29 तारखेपासून फ्रुता म्हणायचं असं मला कळलं. का बरं? कारण ती तिच्या बाबांना फपा असं म्हणते, म्हणजे पालवी. काय म्हणते? फपा. कारण तिचं नाव पालवी आहे आणि तिचे बाबा तिला म्हणतात फालवी. त्यामुळे ती असं म्हणते मी पप्पा नाही, मी आता फपा म्हणणार. त्यामुळे ती फपा असं म्हणते. मस्त. बरं, तुझे इतके आम्ही सगळे रोल्स पाहिलेस. मला एकदा विनय आपले म्हणाले होते की सगळ्या माध्यमात काम करता आलं पाहिजे आणि तू हे ऍब्सोल्युटली प्रूव्ह करते. तुझं नाटक चालू आहे, सिरियल चालू आहे, फिल्म येते तुझी आता एवढी मोठी. पण त्या सगळ्या रोल्स मध्ये ना आम्ही तुला पाहिलं तेव्हा तू एक अशी साधी, भोळी, घरेलू, शांत, प्रेमळ अशी मुलगी आहेस. पण ह्या सिनेमातला तुझा रोल वेगळा आहे. तर त्या कॅरेक्टर बद्दल सांग आणि कसं काय रवी सर कसे काय आले तुझ्याकडे हा रोल घेऊन? ऍक्च्युली त्याचा एक किस्सा आहे. मी त्यांचीच म्हणजे माझं डेब्यू जो आता होणार आहे ती फिल्म करत होते आणि त्याची रॅपअप एक डिनर होतं. तर आम्ही म्हणजे आम्हाला एक 12:30-1 वाजले आणि आम्हाला हॉटेलवाले आता म्हणाले की आता तुम्ही प्लीज म्हणजे इट्स टाइम यू गो आउट नाव. तर ठीक आहे, आम्हाला सर की यार नाचायलाच नाही मिळालं. आणि मला पर्सनली नाचायला खूप आवडतं आणि ती जी फिल्म आहे आणि त्यात जो माझा रोल एकदम अशी सिरियस आणि एकदम, तर ती प्रोसेस संपली आणि असे लास्ट डेचं एक असतं ना की आता नाही सेलिब्रेट झालं पाहिजे, वी हॅव कम्प्लिटेड दिस फिल्म. तर सर असं म्हणाले की मग आम्ही पार्किंगमध्ये गाणी लावली 12:30-1 वाजता आणि आम्ही रस्त्यावर नाचत होतो. सर मी सगळे द एंटायर क्रू वॉज डान्सिंग. ते सगळं झालं, ते तिथेच संपलं. ओके, काही महिन्यांनी मला रवी सरांचा एक फोन आला की ऐक ना, मी एक असं टाइमपास तरी करतोय आणि त्यात एक कॅरेक्टर आहे पालवी नावाचं, तर आय थिंक यू शुड कम अँड मीट मी अँड लेट्स सी, बघ तुला आवडते का, मला असं वाटतं तू हे करू शकतेस. म्हटलं ठीक आहे सर, मी येते बघते. आणि मी वाचलं आणि मी म्हटलं हे मी करायचंय किंवा हे मी करू शकते. सो आय थिंक या सगळ्याचा म्हणजे मला कॉन्फिडन्स देणं की मी हे करू शकते, हे एव्हरीथिंग गोज टू द क्रेडिट गोज टू रवी सर. कारण कम्प्लिटली अपोजिट कॅरेक्टर मी पोर्ट्रेट करते आणि ते तशी कामं बघत असताना म्हणजे त्यांनी माझं नाटकही पाहिलंय, पण त्यात पण असं काहीच नाहीये. म्हणजे मुळात सगळ्यात डिफिकल्ट पार्ट वॉज भाषा आणि बॉडी लँग्वेज, की म्हणजे कशी दिसणार आहे, काय कशी होती भाषा आणि बॉडी लँग्वेज? दाखव बरं. नाही तर माझं इंट्रोडक्शनच देते की आपण पालवी दिनकर पाटील, अशी पालवी जी फुटत नाही फोडते. त्यामुळे हा एक जो झोन आहे जो माझा अजिबातच नाहीये. पण थँक्स टू हिम की त्यांनी फक्त म्हणजे मी फक्त माझ्यात ते कसं आहे झिंगाटर, आपण डान्स करायला, गणपती डान्स वगैरे मला पर्सनली खूप आवडतं. तर जस्ट मी ते करत होते आणि त्यांना असं वाटलं की मी पालवी परफॉर्म करू शकते. सो थँक्स टू हिम ऍक्च्युली की मलाही माझी एक वेगळी साईड एक्सप्लोअर करता आली. आणि पूर्ण म्हणजे आम्ही आमचे स्क्रिप्ट सेशन झाले सगळंच. तुम्ही सरांना सर होत आहे ना, म्हणजे प्रियदर्शन दादा पण होता त्या रेडिंग. म्हटलं काय कसं काहीच कळत नाही. म्हणजे आपलं एक काइंड ऑफ एक कॅरेक्टर करताना आपल्याला किंवा ठराविक पद्धतीचं करताना काम हे माहित असतं की ठीक आहे मी हे करताना कशी दिसणार आहे किंवा काय टोन आहे. इथे म्हणजे मला काहीच माहित नाही की मी कपड्यात त्या कशी दिसणार आहे, काय कसं होणार आहे, त्यामुळे वॉज क्लूलेस. बट थँक्स टू प्रियदर्शन दादा ऑल्सो अँड रवी सर ऑल्सो की त्यांनी मला टोन वाईज हेल्प केली आणि ऑल्सो डेफिनेटली माय को ऍक्टर्स, कारण ते सगळे सिनियर्स आहेत. टाइमपास फ्रँचायझी मी थर्ड नया आहे व सो त्यांनी सांभाळून घेतलं. सो थँक्यू. म्हणजे दगडू नसता तर पालवी नसती. त्यामुळे थँक्यू प्रथमेश आणि सगळेच, कारण त्यांनी खूप प्रेमाने मला कुठेही असं जाणवू दिलं नाही की आय एम द न्यू वन, पण त्यांनी मला एक त्यांच्यातलंच एक करून घेतलं. सो डेफिनेटली त्याच्यामुळे मला जरा सोपं गेलं काम करायला. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑन स्टॉप थांबतच नाही, दुसऱ्याला बोलूच देत नाही. आता आपण बघूया
बेसिकली. पण तेवढी ह्यांनी जितकी मजा केली ना तितका काही मला त्यांच्यावर वेळ घालवता आला नाही. फटाके तितका काही मला वेळ घालवता आला नाही, विचार इकडे. पण माझ्यासाठी माहेरी आल्यासारखं होतं टाइमपास 3च्या सेटवर येणं. कारण इथनं माझा सगळा टाइमपास 1 नंतर माझा सगळा प्रवास सुरू झाला. आणि शाबास मला असं वाटतं ते असं येते म्हणजे हात नाही. दुसरा माईक ऑफ. हॅलो हॅलो. हा. सो सो माझ्यासाठी इट वॉज मोर लाईक अ होम कमिंग. मी माहेरी आली असं मला वाटत होतं. त्यामुळे मी इतकी एक्सायटेड होते पुन्हा सगळ्यांना भेटले, सगळ्यांबरोबर एक जे कुठेच इतर ठिकाणी मी अनुभवलं नाही आणि जे टाइमपासच्या सेटवर आम्ही नेहमी करतोय म्हणजे टाइमपास. सीन वाचताना, इम्प्रोवाइज करताना किंवा टेक मध्ये सुद्धा कधी काय होईल हे माहित नाही. त्याच्यामुळे इतकी मजा येते या सगळ्यांबरोबर काम करताना. आणि रवी सर कटच नाही म्हणत, कारण त्यांना असं हा वाव येस अजून काहीतरी हे लोक वेड्यासारखे करतायत. सो आम्ही खूप टाइमपास करतो. आणि अशीच ती चंदा जशी फर्स्ट त्याच्यात वेडी होती तशीच ती आत्ताही आहे. पण तुम्हाला कळेल बघून किती काय चंदा टू चंद्रमुखी तिचं कसं झालंय. फॅन्टॅस्टिक. आणि जयेश मला सांगितलं तुला बोलायला द्यायचं नाही, तुला बुली करतात, तुला बोलून देत नाही. अजिबातच नाही. तुला मुली करतो का रे? बोल बोल. सर्वप्रथम रवी सर आणि मेघना मॅमचे आभार मानायचे मला, कारण मी आज जे आहे ते त्यांच्यामुळे आहे. मला खरं तर आगरी बोलता येत नाही आता, पण मी शिकतो आगरी. म्हणजे मी या प्रोसेसमध्ये माझे काही मित्र आहेत ज्यांनी मला आगरी शिकवलं. आज मला मी कोकणी असूनही मला आज लोक आगरी समजतात. मला दादूच बरेच जण विचारतात तू आगरी आहेस का, पण मी जरी आगरी नसलो तरी मला त्या भाषेचा किंवा त्या समाजाचा अभिमान आहे की त्यांच्यामुळे आणि रवी सरांमुळे, झी टॉकीजमुळे, झीच्या पूर्ण टीममुळे मला याच ओळख मिळाली. त्याबद्दल थँक्यू. हे थांबला रे वेळे, तू उगाच बोलत होतास. बरं आता मला प्रत्येक कॅरेक्टरची एक अशी सणसणीत लाईन ऐकायची आहे तुमच्या स्टाईल मध्ये. स्टार्टिंग विथ बालभारती. नळ नळ वगैरे सगळं जमलं पाहिजे. एकदम खतरनाक वाली पाहिजे. MM वालीच घेतो. याला म्हणतात MM मॅरेज मटेरियल. म्हणजे बोललो मी मॅरेज मटेरियल. येस नेक्स्ट. मागच्या वेळी वेगळीच होती, आता जाऊला. क्या बात है यार. येस. मला चंदा नाही चंद्रमुखी म्हण. व्हेरी गुड. व्हॉट द फोर्क म्हणजे फोर्कनी फोर्क काढायचा आहे तर. मी आता साधावालाच घेतो. म्हणजे जो टीजर मध्ये आहे तो. अरे आज काय पडायची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे साधावाला डायलॉग घेतो असं. मनाचा डोर ओपन ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून कसा येईल काहीही सांगता येत नाही. क्या बात है. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आई बाबा आणि साईबाबाची शपथ आहे तुम्हा सगळ्यांना, प्लीज 29 जुलैला थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघा. कारण आता लोकांना सवय लागली OTTची. सो प्लीज थिएटर मध्ये जा आणि टाइमपास 1 टाइमपास 2 ला जेवढी धमाल करायला मिळाली होती ना त्याच्यापेक्षा ट्रिपल धमाल टाइमपास 3 मध्ये असणार आहे. प्लीज जा, प्लीज. थँक्यू. डेफिनेटली. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. आणि आता आपण दगडूला भेट. क्षितिज पहिला प्रश्न तुला आहे. ह्याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी. कसं सुचलं? सगळ्यात आधी सांगतो याचा आत्ताच्या राजकीय परिस्थिती 2 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. नक्की बरं. सगळ्यांना मोबाईल आलं तर आधीच सांगतो याचा. आणि मला माहिती
असं नाही की महाराष्ट्रात असं राजकीय चित्र होणार आहे, असं काही फोर्सी केलं होतं आणि आत्ताशी काही संबंध नाहीये. ही इंडिपेंडेंट लिहिलेली बुकलाईन आहे. त्यामुळे आणि मला असं वाटतं की टाइमपासशी माझं एक नातं आहे जे फार गंमतशीर आहे. आरती इथे बसली, आरती वडकपाळकर. आम्ही 6 वर्षापूर्वी जेव्हा सगळे मित्र एकत्र राहायचो तेव्हा टाइमपास 1च्या सक्सेस पार्टीला मी तिला सोडायला आलो होतो आणि मी हॉटेल खाली उभा होतो आणि मी माझ्या मित्राला म्हटलं की काय मजा येईल ना आयुष्यात मला अशा पिक्चर मध्ये भाग होता आला. आणि रवीनी मला क्लासमेट्स ऐकून सांगितलं की तू TP2 लिहिशील का दर्शन बरोबर. मग दर्शन आणि मी कोलॅबरेट केलं TP2 ला आणि ती पण खूप मोठी सक्सेस झाली. आणि रवीनी परत एकदा विचारलं की TP3 ला आता तू गाणी लिहिशील का. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मला स्वतःला धक्के द्यावेसे वाटतात तेव्हा तेव्हा रवी मला विचारतो की तू आता जरा स्वतःला एक धक्का दे, अशी काहीतरी गाणी लिही की तुलाच सरप्राईज वाटेल. आणि अमित आणि मी आमची ही जवळपास 20वी फिल्म आहे एकत्र. अमित, मी, आदर्श, वैशाली हे आमचं एक खूप चांगलं युनिट जमलंय, खूप चांगली काम करणारी माणसं एकत्र आले. सो अमेझिंग फिलिंग आहे आणि टाइमपासनी धमाल मजा येते. आणि पुण्यातल्या माझ्या काही मित्रांना थोडं असं होतं अरे तू हे लिहिलंयस का. तर मला असं वाटतं की त्यांना ते तसं वाटलं की मजा येते कारण एंटायर महाराष्ट्राला ते आवडतं. सो त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. आणि थँक्यू रवी सर, थँक्यू झी स्टुडिओज, कारण अगेन झी बरोबर खूप घरचं रिलेशन आहे आणि ते फिल्म ज्या पद्धतीने प्रमोट करतात तसं कोणीच करत नाही. सो मला माहिती की गाणी सर्वदूर पोचतील आणि लोकांना नक्की आवडतील. थँक्यू क्षितिज. अमित, टीप आलंच म्हणजे एकदम पॉप्युलर आहे. आधीच्या दोन्ही चित्रपटाची गाणी सगळ्यांच्या लक्षात आहेत, फेवरेट आहेत, ब्लॉकबस्टर आहेत. तर तो फ्लेवर मेंटेन करून तरी काहीतरी नवीन करून हे सगळे म्हणजे थोडी जबाबदारी वाटते मला. तू अर्थात दरवेळेला पार पाडतोस, पण हा एक्सपिरियन्स कसा होता. रवी बरोबरची ही माझी पहिली फिल्म आणि मला अजून आठवतंय आम्ही क्रूजवर असताना रवीने मला प्रॉमिस केलेलं आपण एक फिल्म करतोय, आपण नक्की करणार एक फिल्म. आणि खरं सांगू तर मला TP1 पासून इच्छा होती की यार मला अशी काहीतरी फिल्म करायला मिळाली पाहिजे यार. टाइमपास 1, टाइमपास 2 आणि या फ्रँचायझीचा भाग होता आला मला. सो थँक्यू सो मच रवी. मेघना, आय लव्ह यू. खरंच म्हणजे तुम्ही थोडा विश्वास ठेवलात माझ्यावर आणि मला TP3 करायला दिली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झी बरोबर कुठलीही फिल्म केली ती कडकडीत वाचतेच. त्यामुळे झी बरोबर फिल्म करायचा एक वेगळा अनुभवच आहे. त्यामुळे खूप मजा येते. आणि ऑफकोर्स जसं क्षितिज सर बोलले की आम्ही एक फॅमिली झालो आहोत. वैशाली म्हणा, आदर्श, मी, की आम्ही एकत्र आलो की काहीतरी एक मॅजिक घडते आणि ऍक्च्युली ती मॅजिक घडली. आणि त्यात परत एक एक चेरी ऑन द केक म्हणजे रवी जाधव त्यातवर. तर त्यामुळे नक्कीच ही मॅजिक घडली आहे आणि मला माहिती आहे की सगळी गाणी आवडणार आहेत लोकांना. सो इट्स माय गट फिलिंग. ऑफकोर्स. आणि दोन्ही सिंगर्स म्हणजे वैशाली आणि आदर्श, तुमच्याकडनं आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स आणि एक क्विक 2 लाईन ऐकायच्याच आहे. हॅलो, आमचे गीतकार किती फ्युचरिस्टिक आहे त्याचा तुम्हाला अंदाज आला असेल. त्यामुळे आता तुम्ही पुढे काय लिहिताय याच्यावर सगळ्यांचा डोळा असेल. याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी. हे मी माझ्या हातात शब्द आले तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की फारच वेगळा आणि फार युनिक विचार आहे. तो विचार नंतर आता असा यावेळी रिलीज होणार आहे, काय टायमिंग आहे. खूप मजा येते मला या दोघांबरोबर काम करताना, कारण दे आर सो मच इन सिंक विथ इच अदर की त्याला त्याच्या गाण्यात काय हवं असतं, काय एनर्जी हवी असते शब्दांची, ते क्षितिजला बरोबर कळतं. आणि मग आता जी काही तुम्ही गाणी ऐकलीत तसं आउटपुट येतं. मला सुद्धा रवीजी तुमच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती, कारण असं बरंच कमी वेळा होतं की एक चित्रपट एक ब्रँड बनतो आणि त्याचे फ्रँचायझीस पुढे पुढे जातात. सो इट्स अ बिग थिंग. आणि जेव्हा झी सारखा त्याला सपोर्ट मिळतो आणि माझ्या आयुष्यात बहुतेक बुरुम सुरुवात झाली, आता रिक्षा आली आणि पुढे काय येईल. सो आय एम व्हेरी हॅपी की इतकं छान एनर्जी वालं गाणं मला खूप मजा आली गाताना. एकतर खूप फ्रिकआउट केलं, म्हणजे जसं नाचताना त्यांनी फ्रिकआउट केलं, आम्ही मनातल्या मनातच नाचतो. तर थँक्यू वन्स अगेन द एंटायर टीम. थँक्यू. वैशाली, एक लाईन का एकत्र याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली बागाची डरकाळी. याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली बागाची डरकाळी.
आम्ही माहिती आहोतच आणि आम्ही आवाज वाढवल्यापासून तोपर्यंत तेव्हापासून जे एकत्र आहोत अजून आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलं हे एक गाणं मला रेकॉर्डिंगचा दिवस आठवतो की मला मुखडा ऐकवला होता अमित दादाने की अरे आदर्श असं असं गाणं करतोय आपण. इनिशियल लेवलवरती त्याचं काम सुरू होतं, ट्रॅक होत होता आणि ते गाणं झालं तर मग मी काय ऐकलं नव्हतं, फक्त मुखडा ऐकला होता. अंतरा काय केला माहित नव्हतं. खूप म्हणजे लॉकडाऊन नंतर आपण रेकॉर्ड केलं सगळं आणि त्या दरम्यान असं होतं की खूप काम चालू होतं. तर त्या इनिशियल लेवलवरच्या ज्या प्रोसेसमध्ये मी नेहमी असतो त्याच्यात मी नव्हतो. फक्त मुखडा मला मध्ये एका मीटिंग मध्ये भेटलो होतो आम्ही आणि तेव्हा ऐकवला होता आणि डायरेक्ट स्टुडिओत गेल्यावर गाणं बघितलं की आता मुखडा मला माहिती की काय आहे. तर रवी दादा होते सगळे, आम्ही म्हटलं चला सुरू करूया, गाणं ऐकूया आधी, रिदम कसा झालाय. मला त्या गाण्याच्या एनर्जीत घुसायचं आता आणि गाणं लावलं मित्रांनो आणि ह्यांनी गायलं होतं आधी. म्हटलं वा, ह्याच्यात मला खूप साऱ्या गोष्टी करता येतील आणि मी माईकवर गेलो. पहिल्या ओळी होत्या, तुझा हात असताना कोणाला घाबरू, जिंकून आलं या साई तुझं लेकरू. मी त्याला खूप मवाळ करत होतो पहिल्याला. रविदादा तिकडे आले एंट्री, आदर्श आई मी काय म्हणतो, जिंकून आलं या साई तुझं, साईची मजा पाहिजे. तो एक वेगळा बाज आहे म्हणण्याचा. तो साई तुझं लेकरू, त्याच्यात एक नाद आहे, त्याच्यात एक ठेका आहे. जिंकून आलं या साई तो रा असा एक रिदमला येणार. तसं तो स्टकाटो तेवढा यायलाच पाहिजे होता आणि तिथून मला कळलं, अच्छा म्हटलं असं आहे का, पण हा टोन आहे. गाण्याचा एकदा टोन मिळाला आणि तिथून जी मजा आली. मग तुम्ही जी मजा ऐकताय ह्याच्यात आम्ही तीन ट्रॅक्स केलेत. म्हणजे पहिल्यांदा असं केलंय आम्ही की 3 ट्रॅक्स 3 वेळा मी एक ओळ गायलोय आणि ती पॅन करून लेफ्ट राईट आणि सेंटर ठेवली. तर हा वेगळा एक्सपेरिमेंट आहे. खूप गाणं चांगलं मिक्स केलंय करण आणि सगळ्या त्या टीमने. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इतकं हेवी रिदमचं गाणं, 6/8 मधलं गाणं इतकं वाजतंय सगळं, मेलोडी त्याच्यात आम्ही 3 व्हॉइसेस केलेत आणि ते खूप चॅलेंजिंग होतं आणि त्यासाठी थँक्यू की असं काहीतरी एक वेगळं आम्ही दरवेळेला करण्याचा प्रयत्न करतो आणि तीच मजा असते. आणि त्याचा रिझल्ट आज बघताना खूप आनंद होतोय, खूप मजा येते. त्याचे रील्स बनतायत गाण्याचे, खूप मजा येते. सगळ्यांनी काय जबरदस्त परफॉर्म केले आणि रवी दादा थँक्यू व्हेरी मच हे गाणं मला दिल्याबद्दल. कारण हे गाणं असं आहे की जिथे पण कोणी जिंकून येणार तिथे तो वाजवणार. पण तो काय कुठेही असो, इलेक्शन मध्ये असो, तो एका शाळेच्या स्पर्धेत असो, परीक्षेत असो, की परीक्षेत काठावर पास झाल्यावर पण मी पार्टी दिली होती मला आठवते मी स्वतःच. तो आनंद एक वेगळाच होता. नापास होणार होतो आणि पास झालो, तर तेव्हा जर हे गाणं असतं आयुष्यात तर मी पण लावलं असतं हे गाणं नक्कीच. आता फिल्म ब्लॉकबस्टर हिट होईल तेव्हा आपण सगळे नाचू ना याच्यावर. अरे वा, नाचूया. थँक्यू. दोन लाईन आदर्श तुझ्याकडनं. तुझा हात असताना कोणाला घाबरू, ये जिंकून आलं या साई तुझं लेकरू, जिंकून आलं या साई तुझं लेकरू, जिंकून आलं या साई तुझं लेकरू. आणि कृतिका तू गाण्यावरती नाचलेली आहेस. ईपीची हिस्ट्री आहे, प्रत्येक फिल्म मध्ये एक दणदणीत आयटम सॉन्ग असतो. हा तू केलायस तर त्याच्याबद्दल सांग. विश्वासच बसत नव्हता की ही कॉल्ड मी आणि मग ही आस्क्ड मी टू गिव्ह अ व्हिडिओ, शो मी, अँड तिथून ती जर्नी सुरू झाली. आय एम सो हॅपी की मला डान्स खूप आवडतो. मी लहानपणापासून डान्स करते आणि मी झी युवासाठी डान्स शो सुद्धा केला. बट नेव्हर इन माय लाईफ आय थॉट आय इंट्रोड्यूस ही विल इंट्रोड्यूस मी through this film, you know, in such a big banner. So I'm very, very glad. I'm so thankful to you, sir, for trusting me. Rahul, Sanjeev, thank you so much. Thank you so much for
trusting me, believing in me, and also this entire team. मला खूप मजा येते कारण वैशाली ताई बरोबर परत हा पूर्ण सिक्वेन्स, अमित राज, वैशाली मॅम ह्यांच्याबरोबर परत हा सिक्वेन्स करायला मिळतोय. सो या खूप ओव्हरवेल्म आहे. आय एम जस्ट ग्लॅड अँड आय एम वेटिंग फॉर द फिल्म टू कम आउट. Thank you, sir. Thank you, Z Studios. Thank you to the entire team and my co-actors, co-stars. Thank you so much. थँक्यू. अमित, तुला काहीतरी सांगा. मला फक्त एकच सांगायचं आहे, राहुल संजीव आपले कोरिओग्राफर्स, आमचे कोरिओग्राफर्स या दोघांबद्दल की आम्ही खूप गाणी करत असतो आणि ती गाणी शूट होतात. आय गेस we could have you on stage. सर प्लीज या. तो खूप स्टेप. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की आम्ही खूप गाणी करतो आणि ती शूट होतात. पण हे दोन असे कोरिओग्राफर आहेत, मी त्यांना तोंडावर बोलतो तेव्हा, जेव्हा पण भेटतो तेव्हा एकही बीट नाही सोडत ते. एकही बीट म्हणजे आम्हाला जी मेहनत घेतो ना आम्ही त्या रिदमसाठी, ती रिदमचं एकही बीट ते सोडत नाही. म्हणजे प्रॉपर ते तसं कोरिओग्राफ करतात. तर आय लव्ह यू सो मच. थँक्यू सो मच. स्टेप होना चाहिए सर. हो जाएगा प्लीज. गाने पे आप तीनों we can we have the music please. ये अपना रिक्शा Come please sir. रिक्षाचा हॉर्न. प्रथमेश आम्ही उतरतो. हा प्रथमेश ये नव्हतं. डोक्यात कल्पना आली, पण त्या कल्पनेला सपोर्ट झी स्टुडिओने केला आणि म्हणून नटरंग झाला. तर तिथपासून आजपर्यंत अशा काही मनामध्ये वेगळ्या कल्पना आल्या की पहिला मी मंगेशजींना बोलतो होतो, मंगेशजी एक नवी कल्पना आली आहे, असं आहे, आणि ते ती कल्पना ऐकून घेतात आणि मग त्याला पूर्ण सपोर्ट करतात. त्यामुळे मला वाटतं हा जो विश्वास एकमेकांवरती आहे त्याच्यातून आपण सक्सेस झालेला आहे. फॅन्टॅस्टिक. मंगेश, तुम्ही सांगा की तिसरी फिल्म TP1, TP2, TP3 फ्रँचायझी हे पहिल्यांदाच होतंय, एवढा सुपरहिट सिनेमा येतोय. खरं तर आपण ठरवतो काहीतरी हे बोलूया ते बोलूया, पण हे सगळं बघितल्यानंतर ऍक्च्युली काय लक्षात नाहीये. तरी प्रयत्न करतो उत्तर देण्याचा. झालं असं की याची सुरुवात अर्थातच इथून होते. कल्पना सगळ्या रवीच्या, क्षितिज, प्रियदर्शन या सगळ्या गुणी लोकांच्या मनात येतात. तिथून ते आकार घ्यायला लागतात. आता TP1 2014ला आला होता आणि त्याच्यानंतर जवळ 8-9 वर्ष लागली. तर ही का लागली असावी, असं काय एवढं नया आहे, म्हणता नया नेमकं काय आहे, ह्या प्रोसेसला लागलेली ही वर्ष आहे. एवढी सगळी वर्ष आम्ही पण वाट पाहिलेलो आहे. कारण दरवेळेस वाटतं की जे ऑलरेडी छान झालेलं काम आहे त्याला पुढे नेत राहावं, पण त्याच वेळेस थांबावं पण लागतं. कारण एक उत्तरदायित्व असतं. इथे सगळे जमलेले आपले प्रेक्षकांना आपला सिनेमा पोहोचवेल असे इन्फ्लुएन्सर्स आहेत. यावेळेस पहिल्यांदाच सिनेमा मालक, काही डिस्ट्रीब्युटर, काही एक्झिबिटर, त्यांचे प्रतिनिधी पण आलेले आहेत. मीडिया आपल्या नेहमीचे मित्रमैत्रिणी इथे आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांना एवढ्या आशेने समोर बसलेला असताना आम्हाला पण काम करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो आणि काम त्यांच्या वेळेच्या योग्यतेचं व्हावं ह्यासाठी लागलेला हा 8 वर्षांचा वेळ तो का होता ह्याचं काही प्रमाणात उत्तर आम्ही आता दिलेलं आहे. गाण्यांमधून, त्याच्या वेगवेगळ्या टीजर वगैरे मधून त्याला आतापर्यंत तरी चांगला प्रतिसाद आलेला आहे. माझी आशा आहे की ट्रेलर पाहिल्यावर आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता वाढीला नेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोच आहोत. बाकी हे अगदीच आहे की जेव्हा जेव्हा रवीच्या मनात एकदम उत्तम कल्पना येते तेव्हा आम्ही मागे असतोच आणि ते असणं हे आतापर्यंत आम्हाला सर्वांनाच खूप आनंद देऊन गेलाय आणि हाच आनंद आम्ही प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचून त्यांनाही त्यात सामील करून घेऊ शकलो. आशा हीच आहे, प्रयत्न हाच आहे की ह्यावेळेसही ते सगळं गणित एकदम छान जुळून यावं. आणि सध्या आपण पाहतोय की बऱ्याच गोष्टी अनसर्टन आहेत. राजकारणात तर जरा जास्तच असतील, पण पाऊस पडेल का नाही अनसर्टन आहे. मार्केट वरती गेलं तर वरती राहील का नाही माहित नाही, खाली गेलं तर खाली राहील का माहित नाही. अशा बऱ्याच गोष्टी अनसर्टन असताना जेव्हा जेव्हा रवी आणि झी स्टुडिओ एकत्र असतात तेव्हा काहीतरी गंमत घडते ह्याची मात्र खात्री आहे. त्यामुळेच या पावसाळ्यात पुन्हा एकदा दगडू आणि पालवी फुटेल अशी आशा करतोय आणि हा सिनेमा प्रेझेंट करतोय 29 जुलैला. सुपर. रवी, पुन्हा एकदा 1, 2 आणि 3, पण 3 हा 1 आणि 2च्या मध्ये असं काहीतरी मी ऐकलंय, तर ते काय आहे? ऍक्च्युली ज्यावेळी 1 झाला होता त्यावेळी तेवढं
दर्शनचं डोकं याच्यामध्ये आणि मी नेहमी म्हणतो की दर्शन हा टाइमपासचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे आणि पण दर्शनला पण बोलूया ना स्टेजवर. दर्शन प्लीज जॉईन अस. पण टाइमपास हा जेव्हा पहिल्यांदा लिहिला गेला तुम्हाला माहिती आहे काय दर्शनने तो लिहिला होता. मग टाइमपास 2 मध्ये दर्शन ज्या पद्धतीने टाइमपास नरेट करायचा की ज्या पद्धतीने तो सगळ्या कलाकारांना वाचून दाखवायचा त्यात मला टाइमपास 2चा दगड सापडला होता आणि त्यामुळे मला खरंच होतं मला मोहच आवडला नाही की दर्शनला याचं दगडू बघावं कारण तो इतकं अप्रतिम एक्सप्लेन करायचा ना त्याची जी भाषा त्याचं चालणं बोलणं वागणं इतक्या अप्रतिम पद्धतीने तो आम्हाला दाखवायचा की आम्ही हसून हसून पडायचो. आणि त्यानंतर असं एक वेळ आलं की ओके आता मध्ये दर्शनचा एक खूप मोह मग आता मध्ये काय आता काय करायचं मग टाइमपासच्या लाईफ म्हणजे दगडूच्या लाईफ मध्ये काय झालं असेल आता दगड आहे आणि एक पालवी होती एक होती प्राजक्ता. आता प्राजक्ता आणि दगड म्हणजे दोघांचं कधी फुल आणि दगड कधी एकत्र होऊ शकत नाही. मग असं काय आहे जे या दगडाला फोडू शकतं अशी कोणती गोष्ट आहे ती एक साधी वेल असते साधीशी नाजूकशी वेल तिला एक पालवी येते आणि ती पालवी जेव्हा त्या दगडाला पकडते दगड फुटू शकतो. मग डोक्यात कल्पना हो मग दगडू आणि जर पालवीची गोष्ट झाली तर काय होईल म्हणजे प्राजक्तानंतर पालवी आली तर काय होईल ती हा दगड फोडेल का आणि त्यातून मग अखंड प्रोसेस सुरू झाली. लकीली त्यावेळी प्रियदर्शन फ्री होता लकीली त्यामुळे खूप छान 2-3 महिन्याचा छान प्रवास झाला दर्शनवर इस अ प्लेजर त्याच्यावर बसणं त्याच्यावर ते प्रत्येक गोष्ट ऐकणं ही जी भाषा आहे ना या ज्या लहान लहान गोष्टी आहेत ना या दर्शनला ज्या सुचतात मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे तो ओरिजिनल मी म्हणतो ना दगडू मी आहेस आणि दर्शनी तेवढाच दगडू आहे आम्ही दोघे दगडू असल्यामुळे मला वाटतं अशा वेगळ्या गोष्टी होतात. सुपर. दर्शन तुझ्याबरोबर टाइमपास करायला खूप मजा येते पण टाइमपास खूप सिरियसली करतो खूप सिरियसली. हा टाइमपास कसा केलास? माझं झी बरोबरच खूप जुनं नातं आहे. फुबाईपूचं एक स्किट पाहायला रवी जाधव आले होते आणि मग ते स्किट पाहून ते म्हणाले की तू टाइमपास लिहिशील का अशी फिल्म आहे. टाइमपास 1 म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात मी कम्फर्टेबल 1 आणि 3 लिहिण्यामध्ये आहे कारण जे 1 मध्ये लिहिलं तीच पात्र 3 मध्ये आहे. 2 मध्ये अचानक ते मोठे झाल्यामुळे चायला यांचं करायचं काय असं एकदम जरा एक प्रश्न निर्माण झाला की नेमकं आता यांचं काय होणार आहे. टास्क वाढतो ना रायटिंगचा. पण 1 मध्ये आता तुम्ही बालभारती हे पात्र बघताय किंवा कोंबडा हे पात्र बघताय किंवा आगरी बोलणारे हे पात्र बघताय किंवा मलेरिया हे पात्र बघताय. ही सगळे माझ्या वैयक्तिक आयुष्यातले मित्र आहेत त्यात आणि हे सगळे कॉलेजमध्ये लालबाग परळ या भागात मध्ये जोडलेले थोडे असे त्यांचे म्हणजे सगळं असं नाही पण आपण ग्लिम्सेस घेतो काही गोष्टी आपल्याला दिसतात ऑब्झर्वेशन म्हणून त्यातनं ही पात्र तयार झाली. माझी एक मैत्रीण आहे खूप जुनी मैत्रीण आहे ती साधारणतः मैं प्रायश्चित लिया इसलिए तुमको घर पे बुला लेलो है असं ह्या लेवलचं तिचं हिंदी आहे. पण मला माधवराव लेलेंचं हिंदी कारण साधारणतः मराठी माणूस काय हिंदी बोलतोय आपल्याला सर्वश्रुत आहे तिथून ते असं ती भाषा सापडत गेली आणि मग कॅरेक्टर सापडत गेली आणि मग लिहित गेलो. 2 ला बरं झालं क्षितिज आलं नाही तर मला असं वाटतं 1 आणि 3 झालं असतं 2 झालाच नसता कारण वेळच खूप चालला होता त्याच्यात. अभिनय करू की लिहू का लिहून अभिनय करू का अभिनय करायचं लिहून बंद का लिहायचा अभिनय करू असं सगळं होतं. सगळ्यात सोपी लिहायला गेलेली फिल्म म्हणजे टाइमपास थ्री आहे कारण तीच पात्र होती तीच कॅरेक्टर्स होती साधारणतः त्यांचा सोल सगळा तोच होता. आणि अवघड भाग हा होता यातला की ऋताचा जो काही यातला भाग आहे कारण आपल्याकडे साधारणतः सिनेमांमध्ये एक तर मुलगी अतिशय छान गोड सुंदर नाजूक किंवा एकदम डॅशिंग मधलं काही नसतं आपल्याकडे म्हणजे दोन्ही असू शकते अशी काही स्त्री नसते आपल्याकडे. तर ते सुंदर नाजूकचं सगळं व्यवस्थित होऊ शकतं पण डॅशिंग मुलगी करायची आणि ती परत मीडिओकर नाही करायची आणि परत तिचा सगळं बॅकड्रॉप सगळा असा भक्कम असला पाहिजे ते लिहिणं मला असं वाटतं थोडंसं चॅलेंजिंग होतं आणि मला तिचेही खूप थँक्यू म्हणायचं की तिने ती खूप उत्तम परफॉर्म केला असेलच. अर्थात मी फिल्म पाहिलीच लवकर. आणि प्रथमेश मग आता मी प्रथमेशला खूप इंटर कॉलेज पासून त्याच्या ओळखतो. आमचं फार छान ट्युनिंग आहे. बाहेर बघताना लोक असं बोलतात की काय आता 1, 2, 3 मग आता परत दगडू मोठं होणार का तर नाही होणार आता परत ते
ते नंतरचं. त्यामुळे नाही नाही दर्शन मग मन- मगाशी 4ची चर्चा झाली आहे बघा. थांब ना, इतक्यात कशाला? माझं पेमेंट ठरवू दे, मग मी सांगतो ना काय करायचं त्या. मग बोलू आपण, नो प्रॉब्लेम. त्यामुळे प्रथमेश, मनमीतच्या वडिलांकडे मी पहिलं नाटक माझं केलेलं आहे देवेंद्र पेमांकडे. माझं डेब्यू मनमीतच्या वडिलांमुळे झालेलं आहे आणि मी त्यांचे खूप आभार मानतो. कोल्हापुरातून येऊन काहीतरी इकडे मी करत होतो. झीमुळे मला एवढी मोठी फ्रँचायझी मिळाली, रवीमुळे मला एवढा मोठा सिनेमा मिळाला. मी सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू. मेघना हा बरोबर आहे ना, पाठीमागच्याला ना भेटत. टाइम पास 3 झी स्टुडिओज आणि अथाच कम्युनिकेशन प्रेझेंट टाइम पास 3 29 जुलै या सिनेमा रिलीज होणार आहे. अरे नंतर संगीतकार अमित राजच्या हस्ते आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्या हस्ते थोडंसं खाली घे, थोडं खाली घे. ओपन कर. थांबे भाई. पुढे पुढे याच्यानंतर आपण मीडिया इंटरव्ह्यूज करणार आहोत आणि द बार इज ओपन. हॅलो 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 हॅलो. सोशल मीडियावर ट्रेलर लाईव्ह झालेला आहे, सो प्लीज डोंट मिस इट. सोशल मीडियावर युट्यूबवर ट्रेलर लाईव्ह आहे. थँक्यू. अरे रुको रुको, जाओ जाओ जाओ. अरे एक्टर्स है, जाओ जाओ. आपको जाने तो जाओ. अरे पण फोटो बाकी आहेत अजून बाकी.
ऋता आणि प्रथमेश. ऋता सोलो. अरे ऋता का सोलो. ऋता का सोलो.